स्मृतीस्थळावरून काही प्रतिक्रिया उमटतात, आपण त्या घेऊया. टीव्ही स्क्रीनवर पाहूया. त्यानंतर वाघमारे देखील बोलतात, त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत. प्रतिक्रिया थेट पाहूया शिवसैनिक मनसैनिकांच्या. कमर्शियल करतात, कुठलाही प्लॉट हडप करा, मुंबईतली जागा कशा पद्धतीने. अरे उद्या येणाऱ्या मुंबईतले तरुणांसाठी काय होणार आहे? कारण तरुणांसाठी रोजगाराचं जे स्वप्न बघतात त्याच्यासाठी या ठिकाणी ठाकरे बंधू सर्व काही करू शकतात. आणि हे दोघे ठाकरे जे बंधू एकत्र येतात याचा आनंद प्रत्येक महाराष्ट्रातला या मुंबईतल्या मराठी माणसांना तो आनंदच होत आहे. नक्कीच दादा, 22 दिवस राहिलेले आहेत. 22 दिवसात शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येऊन आता काम करताना पाहायला मिळणार आहेत. कशा पद्धतीने हे आयोजन केलेलं आहे तुम्ही लोकांनी? कसं झालं, विभागावाईज कसं केलं? नक्की आम्ही पूर्ण नियोजन, सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं सर्व नियोजन झालेलं आहे. पथक आदरणीय राजसाहेबांची आम्ही घोषणेची वाट बघत आहे. जशी घोषणा झाली तसे आमचे कार्यकर्ते, आम्हाला 12 दिवस 15 दिवसाची गरज नाही, पूर्ण मुंबई पुंजून काढू आम्ही. एवढे आमच्याकडे कार्यकर्ते सक्षम आहे आणि सर्व आम्ही एकदम एकत्र. कुठली बी सीट कोणालाही येऊन दे, ही सीट आपण ह्यांना आणि त्याला असं काही नाही. तो पथक महाराष्ट्र सैनिक म्हणूनच पूर्ण काम करणार. कार्यकर्ते याचीच वाट बघत होते. आतुरताने आम्ही जेव्हापासून ही चर्चा चालू आहे की दोघं भाऊ एकत्र येणार आहेत, आज तो क्षण आमच्यासाठी अतिशय दिवाळी दसऱ्यासारखा आहे. आम्ही त्या काही क्षणांनी साहेबांची घोषणा होणार आहेत. जसा आदेश आल्यानंतरून अख्ख्या महाराष्ट्राला समजेनच की आम्ही कुठल्या ताकदीने आणि किती जोमाने आम्ही कामाला लागलो आहोत, हे तुमच्या चॅनलमध्ये समजेनच. नक्कीच आपण बघतोय की साधारण शिवसैनिक आणि पैकी या सगळ्या संदर्भात शिवतीर्थाबाहेर आता मनसैनिक शिवसैनिक जमण्यास सुरुवात झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.